नमस्कार. मना घडवी संस्कार यावर आत्मनिवेदन. संस्कार म्हणजे काय? तर सम अधिक कर. सम म्हणजे चांगले आणि कर म्हणजे कृती. चांगले कार्य किंवा चांगली कृती याचा अर्थ आहे संस्कार. जीवन जगत असताना संस्कार हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. एखाद्याची स्तुती करताना, एखाद्याचं कौतुक करताना आपण म्हणतो की किती ह्याच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. तेच एखाद्याकडनं काही गुन्हा घडला, अपराध घडला, चूक झाली तर आपण म्हणतो ह्याच्यावर कोणतेही चांगले संस्कार झालेले नाहीत. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे आपल्यामधले गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणजे आपल्यामधले दोष कमी करायचे. मनन करून सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मानव. विचार आणि कृती चांगली होण्यासाठी संस्काराची गरज असते. भारतीय शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपली प्रत्येक कृती, प्रत्येक कार्य हे संस्कारयुक्त असलेच पाहिजे. उदाहरणार्थ, केळे खाऊन आपण साल टाकतो ही आहे कृती. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणं ही आहे प्रकृती. केळे खाऊन साल रस्त्यावर टाकणं ही आहे विकृती. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेलं साल कचऱ्याच्या टोपलीत नेऊन टाकणं ही आहे संस्कृती. तुम्हाला चांगली व्यक्ती बनायचे असल्याने तुमच्यावर स्वतःवर चांगले संस्कार करून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यावर आणि तुमच्या मुलांवर चांगले संस्कार हे रुजवले पाहिजे. सकाळी लवकर उठणे, थोड्या मोठ्यांना नमस्कार करणे, खरं बोलणं, नम्रतेने वागणे, वेळच्या वेळी आपली कामं करणे ही संस्कारयुक्त माणसाची लक्षणे आहेत. त्याच्या उलट उशिरा उठणं, टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणं, आपली काम व्यवस्थित न करणं याच्यामुळे जीवनामध्ये, आयुष्यामध्ये निराशा येते, अपयश येत असते. संस्कार म्हणजे काय? तर चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी काढून टाकणे. आळस हा माणसाचा एक नंबरचा शत्रू आहे आणि त्याचबरोबर लहान मुलांचे अति लाड सुद्धा करू नये. लहानपणीच त्यांचं ऐकत गेलो तर मोठी ते ऐकेनेशी होतात. मोठ्यांनी सुद्धा आपल्याला स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. आपलं चालणं, बोलणं, वागणं हे आदर्श निर्माण केला पाहिजे मुलांसमोर, कारण मुलं त्याचं अनुकरण करत असतात. संत रामदास स्वामींनी चांगलं सांगितलेलं आहे, मना सर्वता सत्य सांडू नको रे, मना सर्वता मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. संस्काराच्या मजबूत पायावरच युगपुरुष घडून गेलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजी प्रभू, तानाजी मालुसरे असे अनेक कीर्तिवान पुरुष या संस्काराच्या पायावरच त्यांनी हिंदूंचं राज्य उभं केलेलं आहे. आजच्या युगामध्ये मनुष्य हे संस्कार शोधत फिरत आहे, संस्काराचे वर्ग शोधत फिरत आहेत. पण खरे संस्कार हे आपल्या घरातूनच होणार आहेत. आपल्या मनावर झालेले चांगले संस्कार हे चिरकाळ टिकणारे असतात. त्यांच्याच अनुकरणातून ही पुढची पिढी घडणार आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की मनावर चांगले संस्कार करा. आणि म्हणून म्हणतात, मना घडवी संस्कार सर्व सिद्धीचे कारण. धन्यवाद. सौ संगीता राकेश किणी.